नमस्कार अमरावती. अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या तटस्थ भूमिकेला धक्का बसल्याचं चित्र समोर आलंय. पक्षाने मतदानापासून दूर राहण्याची भूमिका घेतली असतानाच काही काँग्रेस नगरसेवकांनी थेट मतदान केंद्रावर जाऊन मतदान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. पक्षाने तटस्थ राहण्याचा निर्णय जाहीर केला असतानाही सकाळपासून काँग्रेसचे 5 ते 6 नगरसेवक मतदान केंद्रावर दाखल झाल्याचं दिसून आलंय. आणि विशेष म्हणजे काही नगरसेवकांनी प्रसार माध्यमांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत लपून छपून मतदान केल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षाच्या आदेशाची पायमल्ली झाल्याचं बोललं जात असून या घडामोडींनी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या भूमिकेबाबत आधीच संभ्रमाचे वातावरण असताना काही नगरसेवकांच्या मतदानामुळे राजकीय समीकरणांबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आलंय. या मतदानाचा निवडणुकीच्या निकालावर कितपत परिणाम होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक मोहम्मद रेहान उर्फ बल्ला यांनीही अमरावती तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे विविध पक्षांच्या नगरसेवकांच्या हालचालींमुळे निवडणुकीतील उत्सुकता अधिकच वाढली आहे. काँग्रेसच्या तटस्थ भूमिकेला छेद देणाऱ्या या घडामोडींमुळे पक्ष नेतृत्व काय भूमिका घेणार, तसेच संबंधित नगरसेवकांवर कुठली कारवाई होणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलंय. तर अमरावती विधान परिषद निवडणुकीतील मतदान प्रक्रिया सुरू असतानाच काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी केलेल्या मतदानामुळे पक्षांतर्गत राजकारण तापलंय. या घडामोडीचे पडसाद पुढील काही दिवसात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.